नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। हा आमचा जो दुसरा बाटूक, कडबा नाही म्हणता यायचं, बाटूक म्हणता येईल, विकत घेतलेलं। आज हे पण काढून ठेवते आता मम्मी, कारण आता उद्यापासून मी जाणार, मग मम्मी जास्त बाहेर फिरू नाही शकत, तुम्हाला तर सांगितलं मी। मग आता काढून तिला काय मी काढू लागायला आले, पण ह्याला लई चिकटा आहे, लई म्हणजे खूप जास्त चिकटा आहे बघा। फोनमध्ये तुम्हाला दिसेल का नाही, लई चिकटा आहे, माझी बोटं कापायला लागलेत। तर मम्मीला म्हटलं, मम्मी मी जाते घरी, भावाला पाठवते। म्हणलं होतं मी थोडं उपटू लागते तिला जाऊन, आणि मग तू जा, पण ते माझ्याच्यानी होईनीच। एवढं केलं, इथपर्यंत आणलं तिला, व आता मला होईनी। किती 4 पेंड्यांचा मानव पटला। मम्मी मला काम नाही होत तुझं, तुला काय बोलायचं आहे का ह्याच्याबद्दल? का ग, तुला वाटत नाही का बाकीच्यांच्या पोरी जास्त काम करतात? नाही वाटत नाही? कसं वाटत? तू माझ्या तोंडावर कशी बोलशील? घरी जाऊन जे कपडे भांडी धुईन ती पण नाही धुणार ना, त्याची भीती असेल तुला। बघा कशी हसतीये बघा। नाही पण खरंच, हे बघा हात, हे बघा कसे झाले, नुसतं इथून इथपर्यंत उपटायला, आणि ते मला लय आगाग व्हायला लागले, परत पूर्ण हातालाच तसं व्हायला लागले। तेच तिला म्हणलं का मी नाही उपटत मम्मी, त्याला पाठवते। ती शर्ट घालून आले, मी काही घालूनच नाही आले। तो पण काल नेलेला कडबा सकाळी थोडा रचून ठेवला। कामं करत असताना आता जास्त व्हिडिओ काढू वाटत नाही, कारण कामाचाच लोड आहे। सकाळी उठलं का घराला पाणी मारा, घरात पाणी आलेलं असं पाणी भरा, मग कपडे भांडी उरका, मग हिच्या पाठीला काम करू लागा। त्याच्यामुळे मध्ये जास्त व्हिडिओ पण टाकत नव्हते, तर आता म्हटलं काढते एक व्हिडिओ। बाकी तुम्ही कमेंटमध्ये सपोर्ट दाखवता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। माझ्या व्हिडिओ तसं आम्ही काय करतो, म्हणजे माझी मम्मी काय करते, स्पेशली माझी मम्मी काय करते, मम्मीच्याच नावाने चॅनल आहे, मम्मी काय करते ते दाखवत असते मी, कसं आमची कामं असतात तेवढंच दाखवत असते। बाकी काय मी असं रोज उठून दुसऱ्यांबद्दल बोलणं, दुसरं काय करते असं काय माझं नसतंच। तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओ चेक करा। माझं फक्त हा एकच पॉईंट आहे का, जे काही हे लोकांचं जे काही प्रॉब्लेम असतात ते माझ्या पप्पांना बोलायला पाहिजे, येतात जातात माझ्या आईला शिवाय द्यायचा, हा एकच पॉईंट होता माझा बस। आता मी त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही। मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पण वाचल्या, तुमचं जसं म्हणणं आहे तसंच माझं म्हणणं आहे। दुसऱ्यांचा विचार करून आपण आपलं आयुष्य बर्बाद नाही करायचं, त्याच्यापेक्षा आपण अजून कसं आपल्याला चांगलं सुधारता येईल ह्याचा विचार केला पाहिजे। म्हणून अजून सुधारण्याच्या मार्गावर होतो आम्ही। तर म्हटलं चल मम्मी आपण हावाला कडबा पण उपटू पटापटा। पण तो मोठा होता पण चांगला होता, त्याच्यावर चिकटा वगैरे काय नव्हतं, है ना मम्मी? हा बारीक आहे आणि याच्यावर लय चिकटा आहे, त्याच्यामध्ये उपटताना आलेच कसं तरी वाटतंय। तरी थोडा उपटलाय, अजून थोडंसं उपटू लागते आणि मग जाते घरी, पण मला काम उरकायचेत। परत दुपारच्याला काहीतरी जेवायला करायला लागेल। आम्ही जेव्हापासून त्या शेंगा लावल्यात ना वाटाण्याच्या, तेव्हापासून आमचं म्हणजे मध्ये एखादाच दिवस गॅप असेल, नाही तर आम्ही रोज मसाले भात करून खातोय त्या वाटाण्याचं। आणि ते त्याला औषध पाण्याचं आहेत ना, ते खूप मस्त लागतो भात, म्हणजे वाटाणा एकदम गोड आहे, टेस्टी लागतोय खायला। त्याला काही औषध नव्हतं मारलं, काही नव्हतं, फक्त एकदा खत मारलं होतं ना मम्मी। आणि ॲक्च्युली ते स्वतःच्या कष्टाचं पण आहे ना, त्याच्यामुळे पण त्याची चव आहे। तर आमचं म्हणजे एखादाच दिवस गॅप असेल, नाही तर आम्ही रोज मसाले भात करून खातोय दुपारचा। तरी आता झाडं सुकायला लागलेत, आणि वाफोळी पण दुसरी साफ केले, त्याच्यात पण आता काहीतरी दुसरं लावायचं आहे। एक कामं उरकायचे आहेत पटापटा। चला मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी पण मम्मीला थोडी मदत करू लागते, नाही तर घरी जाऊन भावाला तरी पाठवते आणि मी घरातली कामं उरकून घेते।
शेळ्यांकडं पण लक्ष द्यायला लागतं. त्या 2 पाठी आहेत त्या सारख्या बाहेर जातात, बाहेर कुत्री बित्री मोकळे असतात. कधी काय चावलं बिवलं तर उगाच ऐकता आधी 4-5 मेलेली आहे, त्याच्यामुळे अजून टेन्शन वाटतं. म्हणून घरी कोणाला तरी ठेवतोच. नाही तर भाऊ तर आमच्या पुढं आला असता, आम्ही तिघं सोबत असल्यावर त्याला तर लय मजा येते. तर ठीक आहे, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद.